आपल्यापैकी अनेकांना श्रीमंत व्हायचं असतं. पण समाज आपल्याला श्रीमंतीबद्दल एक ठरलेला मार्ग शिकवतो. चांगलं शिक्षण घ्या, स्थिर नोकरी मिळवा, थोडे थोडे पैसे वाचवा. आणि मग 40 ते 50 वर्षांनी कदाचित तुम्ही श्रीमंत व्हाल. हा मार्ग अनेकांना सुरक्षित वाटतो. पण या पुस्तकाचे लेखक एक वेगळीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, हा मार्ग बहुतेक लोकांना खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य देत नाही. लेखक एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात. जर श्रीमंतीसाठी 40 वर्ष वाट पाहावी लागते, तर ते खरंच स्वातंत्र्य आहे का? याच ठिकाणी या पुस्तकाची मुख्य कल्पना सुरू होते. फास्ट लेन. फास्ट लेन म्हणजे श्रीमंतीकडे जाणारा एक वेगळा मार्ग. हा मार्ग फक्त पैसे साठवण्यावर नाही, तर मोठी व्हॅल्यू निर्माण करण्यावर आणि व्यवसाय उभा करण्यावर आधारित आहे. आपण पाहणार आहोत लोक श्रीमंतीकडे 3 वेगवेगळ्या मार्गांनी जातात. लेखक त्यांना म्हणतात साईडवॉक, स्लो लेन आणि फास्ट लेन. लेखक सांगतायत, लोक श्रीमंतीकडे 3 वेगवेगळ्या मार्गांनी जातात. हे 3 मार्ग म्हणजे साईडवॉक, स्लो लेन आणि फास्ट लेन. पहिला मार्ग आहे साईडवॉक. या मार्गावर असलेले लोक पैशाबद्दल फारसा विचार करत नाहीत. ते जास्त करून आजचा आनंद आणि तात्काळ समाधान यावर भर देतात. म्हणूनच त्यांच्याकडे अनेकदा बचत कमी असते आणि कर्ज जास्त असतं. हा मार्ग आर्थिक स्थैर्याकडे कमीच नेतो. दुसरा मार्ग आहे स्लो लेन. हा मार्ग समाजाने सर्वसाधारणपणे स्वीकारलेला आहे. या मार्गावर लोक चांगलं शिक्षण घेतात, नोकरी करतात आणि हळूहळू पैसे साठवतात. त्यांचा विश्वास असतो की सतत बचत आणि गुंतवणूक केल्यास ते निवृत्तीनंतर श्रीमंत होतील. पण लेखक म्हणतात हा मार्ग खूपच धीमा आहे. फास्ट लेन. तिसरा मार्ग आहे फास्ट लेन. या मार्गावर लोक फक्त पैसे साठवत नाहीत, ते मोठी व्हॅल्यू तयार करतात आणि व्यवसाय निर्माण करतात. त्यांचा उद्देश असतो अशा प्रणाली तयार करणं ज्यामुळे उत्पन्न त्यांच्या वेळेशी बांधलेलं नसतं. म्हणजेच काम न करतानाही पैसा येऊ शकतो. आपण पाहणार आहोत फास्ट लेन माइंडसेट म्हणजे नेमकं काय. आणि फास्ट लेन विचारसरणी इतरांपेक्षा कशी वेगळी असते? फास्ट लेन फक्त पैसे कमवण्याचा मार्ग नाही. तो एक विचार करण्याची पद्धत आहे. वेगळा विचार. फास्ट लेन माइंडसेट असलेले लोक पैशाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. ते फक्त पगारावर अवलंबून राहत नाहीत. त्याऐवजी ते असा विचार करतात, मी अशी कोणती व्हॅल्यू तयार करू शकतो जी हजारो लोकांना उपयोगी पडेल. फास्ट लेन माइंडसेटमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ. फास्ट लेनमध्ये पैसा आणि वेळ एकमेकांशी जोडलेले असतात. म्हणजे तुम्ही जितका वेळ काम कराल तितकाच पैसा मिळेल. पण फास्ट लेनमध्ये उद्देश असतो वेळेपासून स्वतंत्र उत्पन्न निर्माण करणं. फास्ट लेन माइंडसेट असलेले लोक त्यांच्या उत्पन्नावर जास्त नियंत्रण ठेवू इच्छितात. म्हणूनच ते अनेकदा व्यवसाय उभा करण्याचा मार्ग निवडतात. कारण व्यवसाय तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर आणि वाढीवर जास्त नियंत्रण देऊ शकतो. फास्ट लेन माइंडसेटचा आणखी एक भाग म्हणजे पूर्ण जबाबदारी स्वीकारणं. याचा अर्थ अपयश आलं तरी इतरांना दोष न देता स्वतः शिकणं आणि पुढे जाणं. आपण पाहणार आहोत या पुस्तकात सांगितलेली वेल्थ इक्वेशन म्हणजे काय आणि मोठी संपत्ती निर्माण करण्यामागील महत्त्वाचे घटक कोणते आहेत. या पुस्तकात लेखक एक महत्त्वाची कल्पना सांगतात, वेल्थ इक्वेशन. ही कल्पना सांगते की मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाचे घटक असतात. सर्वप्रथम तुमचं उत्पन्न कुठून येतं हे महत्त्वाचं असतं. जर तुमचं उत्पन्न फक्त पगारावर अवलंबून असेल तर त्याची मर्यादा असते. कारण तुमचा वेळ मर्यादित असतो. फास्ट लेन वेल्थमध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते, स्केल. स्केल म्हणजे तुम्ही तयार केलेली व्हॅल्यू किती लोकांपर्यंत पोहोचते. उदाहरणार्थ, जर तुमचा व्यवसाय 10 लोकांना मदत करत असेल तर तुमचं उत्पन्न मर्यादित राहू शकतं. पण जर तोच व्यवसाय 10,000 लोकांना मदत करत असेल तर संपत्ती निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते. लेखक सांगतात, पैसा हा व्हॅल्यू निर्माण केल्याचा परिणाम असतो. जितकी मोठी समस्या तुम्ही सोडवता तितकी मोठी व्हॅल्यू तुम्ही तयार करता. आणि तितकी मोठी आर्थिक संधी तुमच्यासमोर उभी राहू शकते. आपण पाहणार आहोत यशस्वी फास्टलेन व्यवसायासाठी कोणते तत्व महत्त्वाचे असतात. आणि लेखक सांगतात ते फास्टलेन बिझनेस कमांडमेंट्स नेमके काय आहेत. या पुस्तकात लेखक एक महत्त्वाची कल्पना सांगतात, वेल्थ इक्वेशन. ही कल्पना सांगते की मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाचे घटक असतात. सर्वप्रथम
तुमचं उत्पन्न कुठून येतं हे महत्वाचं असतं. जर तुमचं उत्पन्न फक्त पगारावर अवलंबून असेल तर त्याची मर्यादा असते. कारण तुमचा वेळ मर्यादित असतो. फास्टलेन वेल्थमध्ये एक महत्वाची गोष्ट असते, स्केल. स्केल म्हणजे तुम्ही तयार केलेली व्हॅल्यू किती लोकांपर्यंत पोहोचते. उदाहरणार्थ, जर तुमचा व्यवसाय 10 लोकांना मदत करत असेल, तर तुमचं उत्पन्न मर्यादित राहू शकतं. पण जर तोच व्यवसाय 10,000 लोकांना मदत करत असेल, तर संपत्ती निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते. लेखक सांगतात, पैसा हा व्हॅल्यू निर्माण केल्याचा परिणाम असतो. जितकी मोठी समस्या तुम्ही सोडवता तितकी मोठी व्हॅल्यू तुम्ही तयार करता. आणि तितकी मोठी आर्थिक संधी तुमच्यासमोर उभी राहू शकते. आपण पाहणार आहोत, यशस्वी फास्टलेन व्यवसायासाठी कोणते तत्व महत्वाचे असतात. आणि लेखक सांगतात ते फास्टलेन बिझनेस कमांडमेंट्स नेमके काय आहेत. एक चांगली कल्पना असणं महत्वाचं असतं. पण लेखक सांगतात कल्पना जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची आहे एक्झिक्युशन, कृतीचं महत्त्व. अनेक लोक मोठ्या कल्पना करतात, पण त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती करत नाहीत. फास्टलेन माइंडसेटमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ॲक्शन. म्हणजे संधी ओळखून ताबडतोब काम सुरू करणं. रिस्क समजून घेणं. फास्टलेन प्रवासात रिस्क टाळता येत नाही. पण यशस्वी लोक अंधाधुंद रिस्क घेत नाहीत. ते रिस्क समजून घेतात आणि त्याची गणितं करतात. म्हणजेच ते शिकतात, प्रयोग करतात आणि हळूहळू पुढे जातात. या प्रवासात अपयशही येऊ शकतं. पण फास्टलेन माइंडसेट असलेले लोक अपयशाला शेवट मानत नाहीत. ते त्याला शिकण्याची संधी मानतात. आणि पुन्हा प्रयत्न करतात. पुढच्या आणि अंतिम भागात आपण पाहणार आहोत, या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा संदेश काय आहे. आणि फास्टलेन विचारसरणी आपलं आर्थिक आयुष्य कसं बदलू शकते. आतापर्यंत आपण पाहिलं, श्रीमंतीकडे जाणारे वेगवेगळे मार्ग, फास्टलेन माइंडसेट आणि यशस्वी व्यवसायाची तत्त्व. पण या पुस्तकाचा मुख्य संदेश याहूनही खोल आहे. लेखक सांगतात, आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. पैसा परत मिळू शकतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. फास्टलेनचा उद्देश फक्त श्रीमंत होणं नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं आहे. म्हणजे तुमचं आयुष्य फक्त पैशासाठी काम करण्यात जाऊ नये. तर तुम्ही तुमचा वेळ तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी वापरू शकता. फास्टलेन विचारसरणी आपल्याला शिकवते आपल्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी आपण स्वतः घ्यायची. संधी शोधायच्या, व्हॅल्यू तयार करायची आणि धाडसाने पुढे जायचं. हे पुस्तक आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतं. जर तुम्हाला वेगळे परिणाम हवे असतील तर तुम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल. आणि कदाचित तो मार्ग असेल द मिलियनेअर फास्टलेन.